पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। जालना नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच जालना महानगरपालिकेची निवडणूक झाली। शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा, जालन्यातील रहिवाशांनी आता मागणी केलेली आहे। तर येथील रहिवाशांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूयात। पहिल्यांदा जालन्याची महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत। काही स्थानिकचे रहिवासी आहेत, काही नागरिक आहेत, थेट त्यांच्याशीच बोलूया। काय सांगाल? आम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं की जालन्यात पूर्ण आधी सुविधा निर्माण करा। तर पहिल्या आज 50 वर्षापासून जालन्यात सुविधाच निर्माण नाही आहेत। ज्या 1952 नगर परिषद होती त्याच सुविधा आज उपलब्ध आहेत। इथं 1974 नंतर विकास DPR प्लॅन तयार केलेलाच नाहीये। 74 नंतर जे आता रस्ते झालेले आहेत, नवीन रस्ते झाले, नवीन वस्ती झाली, सगळे रस्ते अरुंद झालेले आहेत। प्रत्येक ठिकाणी पायी चालणारा त्रास होतो। नगर रचना विभाग जो आहे आज, त्यांनी ज्या परमिशन दिलेल्या आहेत रस्त्यावर इमारती बांधण्याच्या, त्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, पण आजही एका इमारतीनं पार्किंगचं कुठे पाळलेलं नाहीये। त्याच्यामुळे पायी चालणं सुद्धा त्रासदायक झालेलं आहे। आणि आमचं एक मत आहे सर्व जालनेकरांचं, त्याशी कोणी सहमत असेल असंच मी बोलणार नाही, परंतु महानगरपालिकेला व्यक्तिगत एक आयुक्त प्रदान झाला पाहिजे। या ठिकाणी आयुक्त नसल्यामुळे जालना शहरामध्ये सगळीकडे स्वच्छतेची बोंबाबोंब चालू आहे, पाण्याची बोंबाबोंब चालू आहे। त्यामुळे इथे एक स्वतंत्र पद आयुक्ताचं असलं पाहिजे या मताचा मी आहे। या ठिकाणी कचरा जो गोळा केला जातो शहरातला, त्याच्यावर ट्रीटमेंट होणे आणि तो कचऱ्याची विल्हेवाट लागणे फार गरजेचे आहे। पण येणाऱ्या काळात ते सुद्धा आमच्या नेते जे आहेत त्यांच्या माध्यमातून होणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथं ट्रीटमेंट प्लांट आल्यानंतर स्टॉक करण्याकरिता ते जी टाके आपल्याला पाहिजे ती इथं फक्त 18 आहे, पण ती टाके आपल्याला वाढवून मिळावी याकरिता सध्या खोतकर साहेब प्रयत्नशील आहे। तर जालना शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा, यासह जालना शहराच्या घंटागाड्या सुरू करण्यात यावा, अशा मुख्य मागण्या ज्या आहेत नागरिक या ठिकाणी करतायत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।